सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या चॅनलवर। आज सकाळी सकाळी जास्वंदाला मात्र खूप फुलं आलेली मी पाहिली। अंगणात पण खूपच येतात आणि टेरेस गार्डनवर पण। टेरेस गार्डनवरचं जे हे मी पोत्यात लावलेलं झाड आहे त्याला बऱ्यापैकी आलेले आहेत, पण अंगणात मात्र खूपच आलेले आहेत। अंगणातली जी फुलं आहेत ती तोडण्यासाठी मी जात नसते, त्यामुळे तो व्हिडिओ मी तुमच्याबरोबर शक्यतो शेअर करत नाही। कारण संध्याकाळी मी तिथं खाली जाते आणि सकाळची वेळ माझी टेरेसवर असते। गोकर्णालाही 3 कलरमधले जे गोकर्ण आहेत ते तिन्ही कलरचे गोकर्ण खूप सुंदर यायला लागलेले आहेत। काही रँडमली आलेले टोमॅटोची जी रोपं होती त्याला मी तसंच पाणी घालून वाढवलेलं आहे आणि ते छानपैकी टोमॅटो तयार व्हायला लागलेले आहेत। जे पिकलेले टोमॅटो आहेत त्याचा मी आज सांबार बनवणार आहे आणि ते तुमच्याबरोबर शेअर करते। या झाडांना किचन वेस्ट आणि जे गार्डन वेस्ट तर मी टाकतेच, पण जे वेलीसारखे असतात त्यांना सारखं रिपोर्टिंग करणं शक्यतो होत नाही, तर त्या वेलीच्या झाडांना तुम्ही तांदूळ डाळ धुतलेल्या जे पाणी असतं त्याचा वापर करा की त्यामुळे तुमचं काम अगदी सोपं होईल आणि त्या झाडांना मात्र अगदी योग्य असं खत मिळून जाईल। तर हे बेंगलोरमध्ये सांबर सौतेकाई म्हणजे सांबरसाठी म्हणून जे काकडी मिळती ती काकडी आणि टोमॅटो वापरून मी सांबर बनवलं। ते शिजायला ठेवलं असतानाच सोबत डब्यासाठी म्हणून वांग्याची भाजी। आज वांग्याची भाजी नेहमीपेक्षा थोडीशी वेगळी म्हणजे खारं वांगं बनवणार आहे। खारं वांगं भाकरीबरोबर खूप टेस्टी लागतं आणि बहुतेक त्याची टेस्ट हिरवी मिरची लसूण आलं यामुळे ते जास्त छान होतं असं मला वाटतं। असंही माझ्याकडं ओलं खोबरं नेहमीच असतं, तर म्हटलं आज खारं वांगं बनवावं म्हणून आज डब्यासाठी मी खारं वांगं बनवलेलं आहे। हिरवी मिरची कोथिंबीर आलं कढीपत्ता या सगळ्याचं वाटण थोडंसं गरम मसाला असं टाकून जे वाटण असतं ते बनवलं होतं। एकीकडं माझं सांबर तयार व्हायला लागलेला होता आणि सांबरसाठी मी सांबर पावडर वापरते, ते मी रेसिपीमध्ये तुम्हाला दाखवलेलंच आहे। स्वयंपाक सगळा उरकून माझा जो रिकामा वेळ असतो त्यासाठी मी गेले डीमार्टला आणि माझी जी महिन्याची खरेदी असते ती मी डीमार्टमधून शक्यतो जास्तीत जास्त करते। तर डीमार्टमध्ये माझा हा छोटासा क्लिपिंग मी तुमच्यासाठी दाखवला। संध्याकाळी तुम्हाला माहितीच आहे आठवड्यातून एक दिवस असतो आमचा वसुलीचा। तर कसं वाटली कन्नड गाणी? जर कोणी माझे प्रेक्षक कन्नड गाणी आवडत असतील तर लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा, कारण माझ्या ज्या भजनीचे व्हिडिओ असतात त्यात सगळीच गाणी कन्नडमध्ये आम्ही म्हटलेला असतो, कारण बेंगलोरमध्ये राहत असल्यामुळं माझा जो ग्रुप आहे तो कर्नाटकचा ग्रुप आहे। चला भेटूया परत।